कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे दाद्या, हा बोला ना। अरे मागच्या 2 दिवसात पाण्यामुळे विषबाधा झाली, त्याच्याबद्दल काय माहिती कर तुला? आम्ही पाणी विकतच घेऊन पितो। त्या शासनाच्या पाण्यावर आम्हाला विश्वास नाही। अरे काय बोलतोय कळतं का तुला? आणि ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी काय करायचं? ज्यांची परिस्थिती नाही ते त्यांचं खुशाल बघतील, आम्हाला कशाला त्रास देत आहे? नाही त्रास देत बाबा, जा। काय माणसं आहेत राव, इथं पाण्यामुळे माणसं दगावल्यात आणि यो विकत पाणी घेतोय त्याची टिमकी वाजवतोय। ही भांडवलशाही आहे ना, देशाला लागलेली कीड आहे, कीड। हो ताई, बोला की। अहो तुम्ही पाणी कुठलं पिता? कुठलं म्हणजे? पंचायतीतलं सकाळी आलं की पाणी? अहो ह्या मागच्या 2 दिवसात तुमच्या घरात कोण पाणी पिऊन आजारी पडले का? नाही। ए बाबा, बरा तू आलास आम्हाला आजारी पडायला। अहो आम्ही पंचायतीतलंच पाणी पितो, पण आमच्या घरी कुणी आजारी नाही। बरं मला सांगा, म्हणजे आजारी पडलेल्या लोकांनी कॉर्पोरेशनचं पाणी पिलं नाही, मग त्यांनी पाणी कुठलं पिलं? काय माहिती आहो। ते बघा, ते रस्त्याले दादा बसलेत का नाही, त्यांच्या घरी सगळे आजार येते, त्यांना जाऊन तुम्ही विचारा। मागच्या 2 तासात चौकशी करतोय, ज्यांनी ज्यांनी कॉर्पोरेशनचं पाणी पिलंय ते आजारी पडलेले नाही, मग ह्यांनी पाणी पिलं कुठलं? धन्यवाद। ओ काका, बोला की। अहो कुठं चाललाय? औषध पाणी घ्यायला चाललोय। का हो, काय झालं? घरातले सगळे आजारी आहे, ती गावातल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, काल घरी आणले त्यांना। गावच्या डॉक्टरांना औषध दिले, तेच घ्यायला निघालोय। कशामुळे आजारी पडली काय? अहो मी देवाला गेलो म्हणून वाचलो, नाहीतर हे औषधं घ्यायला पण कुणी नसतं। काका मला सांगा, ही सगळं झालं कशामुळं? तुम्ही का विचारताय? अहो मी हेड कॉन्स्टेबल आहे, ती पाण्यामुळे विषबाधा झाली ना, तिची चौकशी करायला आलोय। अहो गावात पाणी नव्हतं 3 दिवस झालं, आणि एक टँकर आला, आमच्या गावातल्या जेवढ्यांनी पाणी भरलं ते सगळे आजारी पडले। काका मला सांगा, गावात कुणी दगावलेलं नाही ना? एक जण गेला, त्याला उलट्या सहन नाही झाल्या। बरं, तो टँकर कुणाचा होता काय माहिती? काही सांगता येणार नाही। टँकर आला आणि पाण्याची झुंबड उडाली बा। विचारलं तर त्या माणसाने फुकट असं सांगितलं। काका अहो फुकट आहे म्हणून कुठल्या माणसाने पाणी दिलंय ही पण माहित करून घेता येत नाही तुम्हाला? नाही अहो, चुकून सुद्धा असल्या माणसाकडनं पाणी घेणार नाही। येऊ का आता? याचा अर्थ ही पाणी मुद्दाम वाटलं गेलंय, लोक आजारी पडावेत म्हणून। अरे पाणी म्हणजे जीवन असतंय, कसला नीच माणूस असेल हो। हे दाद्या, हा बोला ना। अरे मागच्या 2 दिवसात पाण्यामुळे विषबाधा झाली, त्याच्याबद्दल काय माहिती कर तुला? आम्ही पाणी विकतच घेऊन पितो। त्या शासनाच्या पाण्यावर आम्हाला विश्वास नाही। अरे काय बोलतोय कळतं का तुला? आणि ज्यांची परिस्थिती नाही त्यांनी काय करायचं? ज्यांची परिस्थिती नाही ते त्यांचं खुशाल बघतील, आम्हाला कशाला त्रास देत आहे? नाही त्रास देत बाबा, जा। काय माणसं आहेत राव, इथं पाण्यामुळे माणसं दगावल्यात आणि यो विकत पाणी घेतोय त्याची टिमकी वाजवतोय। ही भांडवलशाही आहे ना, देशाला लागलेली कीड आहे, कीड। हो ताई, बोला की। अहो तुम्ही पाणी कुठलं पिता? कुठलं म्हणजे? पंचायतीतलं सकाळी आलं की पाणी? अहो ह्या मागच्या 2 दिवसात तुमच्या घरात कोण पाणी पिऊन आजारी पडले का? नाही। ए बाबा, बरा तू आलास आम्हाला आजारी पडायला। अहो आम्ही पंचायतीतलंच पाणी पितो, पण आमच्या घरी कुणी आजारी नाही। बरं मला सांगा, म्हणजे आजारी पडलेल्या लोकांनी कॉर्पोरेशनचं पाणी पिलं नाही, मग त्यांनी पाणी कुठलं पिलं? काय माहिती आहो। ते बघा, ते रस्त्याले दादा बसलेत का नाही, त्यांच्या घरी सगळे आजार येते, त्यांना जाऊन तुम्ही विचारा। मागच्या 2 तासात चौकशी करतोय, ज्यांनी ज्यांनी कॉर्पोरेशनचं पाणी पिलंय ते आजारी पडलेले नाही, मग ह्यांनी पाणी पिलं कुठलं? धन्यवाद। ओ काका, बोला की। अहो कुठं चाललाय? औषध पाणी घ्यायला चाललोय। का हो, काय झालं? घरातले सगळे आजारी आहे, ती गावातल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती, काल घरी आणले त्यांना। गावच्या डॉक्टरांना औषध दिले, तेच घ्यायला निघालोय।
कशामुळे आजारी पडली काय? अहो मी देवाला गेलो म्हणून वाचलो, नाहीतर हे औषधं घ्यायला पण कुणी नसतं. काका मला सांगा, ही सगळं झालं कशामुळं? तुम्ही का विचारताय हे? अहो मी हेड कॉन्स्टेबल आहे. ती पाण्यामुळे विषबाधा झाली आहे ना, त्याची चौकशी करायला आलोय. अहो गावात पाणी नव्हतं 3 दिवस झालं आणि एक टँकर आला. आमच्या गावातल्या जेवढ्यांनी पाणी भरलं ते सगळे आजारी पडले. काका मला सांगा, गावात कुणी दगावलेलं नाही ना? एक जण गेला, त्याला उलट्या सहन नाही झाल्या. बरं, तो टँकर कुणाचा होता काय माहिती? काही सांगता येणार नाही. टँकर आला आणि पाण्याची झुंबड उडाली बघा. विचारलं तर त्या माणसाने फुकटाचं सांगितलं. काका अहो फुकट आहे म्हणून कुठल्या माणसाने पाणी दिलंय ही पण माहित करून घेता येत नाही हो तुम्हाला? नाही अहो, चुकून सुद्धा असल्या माणसाकडनं पाणी घेणार नाही. येऊ का आता? याचा अर्थ ही पाणी मुद्दाम वाटलं गेले, लोक आजारी पडावेत म्हणून. अरे पाणी म्हणजे जीवन असतंय. कसला नीच माणूस असेल हो. दीपा सॉरी बरं का ते अहो नाही साहेब, काय बोलू राहिले साहेब तुम्ही? अहो हे उलट भारी आहे, पोकळ ढाकळ बसते. ते अधिकारी येतील जर नीट बस ती चप्पल घाली. सॉरी. हॅलो सर. मॅडम तुम्ही असं इकडे बसलाय, बरोबर नाही वाटत. काय तुंडे, माझं ठरलंय, जोपर्यंत मला बरं वाटत नाही तोपर्यंत मी इथेच बसणार. मीटिंगला सुरुवात करूया. कालच्या प्रकरणाचे सगळे रिपोर्ट पाहिजे मला. येस येस नक्कीच. या बस बस. बस. मॅडम दुर्दैवाने काल 10 लोकांनी आपला जीव गमावलेला आहे आणि बरेचसे लोक अजूनही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, पण ते आउट ऑफ डेंजर आहेत. पण हे सगळं दूषित पाण्यामुळेच झालंय हे सिद्ध झालंय. आणि तुम्ही जे सेफ्टी मेजर घ्यायला सांगितले होते ते लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्यामुळे खरंच चांगला फरक पडलाय. बर. येस मॅडम. आज आपण जे कॉर्पोरेशनचं पाणी सोडलंय तेही तपासूनच सोडलंय, पण त्यात काहीच आढळलेलं नाही. अर्जुन सर, तुम्ही तपासाची गती वाढवा. आणि काय तुंडे, आज सकाळपासून किती लोक ऍडमिट झालेत? एकही नाही मॅडम. इनफॅक्ट कालपासून आपण जे अधिकचे डॉक्टर आणि कर्मचारी मागवले होते त्याची फारच मदत झाली. मॅडम नवीन पेशंट येत नाहीत हे जरी खरं असलं तरी जे जुने पेशंट आहेत त्यांना अजून चांगले उपचार मिळाले पाहिजेत आणि ही विषबाधा परत होऊ नये यासाठी पण प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी काय काय करता येईल? मला असं वाटतं की अर्धे अधिकारी आपण पाणी तपासणीसाठी पाठवू, म्हणजे कालचा जो प्रकार घडला तो नेमका कशामुळे घडला हे कळेल, आणि अर्धे अधिकारी दवाखान्यात पाठवू जेणेकरून तिकडे काय कमी पडणार नाही. करेक्ट? सगळ्यांचीच काळजी घ्या. आता शहरात कोणाच्याही जीवाला धोका होता कामा नये. या तुम्ही कामाला लागा. थँक्यू सर. साहेब मी काय म्हणून राहिले, ते तपास लागला का? कळलं का कोण केलं हे? नाही अजून काय तपास लागला, पण चालू आहे, तपास चालू आहे. आज संध्याकाळपर्यंत कळेलच नक्कीच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.